नमस्कार मित्रांनो, स्वप्नयान करिअर काउन्सिलिंग सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही यावर्षी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला माहिती आहे 4 ते 5 दिवसांमध्ये कॅप राऊंड रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे. मग त्यावेळेला तुम्हाला काय सगळ्यात महत्वाचं असणार आहे तर डॉक्युमेंट्स. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट विषयी बोलणार आहोत की इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये यावर्षी तुम्हाला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत. आता मी तुम्हाला काय सांगतोय लक्ष देऊन ऐका. इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये डॉक्युमेंट खूप महत्वाचे असतात, कारण तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करता त्यातलं एखादं जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल ना तर तुमची स्कॉलरशिप, तुमचे बेनिफिट्स ऍप्लिकेबल होत नाहीत. आणि मग काय होतं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला सांगतोय की जे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे आपण डिस्कस करणार आहे, ते सगळे कुठेतरी टिपून ठेवा. एक काम करा, व्हिडिओ पॉज करा आणि एक वही पेन सोबत घेऊन बसा, जेणेकरून मी जे डॉक्युमेंट सांगेल ते व्यवस्थित लिहून घ्या. आणि काय करायचंय तर हा व्हिडिओ संपल्यावरती एकदम शांत बसायचंय आणि बघायचंय की ह्या डॉक्युमेंट पैकी कुठलं डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि कुठलं नाहीये. मग आता जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल त्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल आणि लवकरात लवकर अप्लाय करावं लागेल, कारण आपल्या हातात जास्त वेळ नाही आहे. 4 ते 5 दिवस आहेत. त्याच्या अगोदर तुम्ही आई वडिलांच्या तुमच्या मागे लागा आणि ते डॉक्युमेंट काढून घ्या, म्हणजे निदान अप्लाय करा. जेणेकरून काय होईल की ते अप्लाय केलं तर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल. ती रिसिप्ट आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कामाला येईल. म्हणजे डॉक्युमेंट नसेल तर आपण रिसिप्ट पण अपलोड करू शकतो. आणि मग आपण त्यांना सांगतो की जेव्हा माझ्याकडे ते डॉक्युमेंट येईल कॉलेज ऍडमिशनच्या अगोदर, तर तेव्हा मी ते फिजिकली देईल. ठीक आहे. आणि मी का सांगतोय लिहून घ्या याचं कारण सांगतो. मला माहिती आहे तुम्ही एका कानाने ऐकणार, दुसऱ्या कानाने सोडून देणार आणि मग परत वेळ गेल्यावरती म्हणणार की अरे एक डॉक्युमेंट होतं आणि ते काढायचंच राहिलं आणि आता मी काय करू. तुम्हाला सांगतो मी कोणी पण काहीच करू शकणार नाही तेव्हा. त्यामुळे व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि बघा काय नाही आणि ते काढायला लागा. ठीक आहे. आता मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे याचे ढोबळमानाने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे जनरलाइज डॉक्युमेंट, जे प्रत्येक कॅटेगरीला लागणार आहे. आयदर तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, हे जनरलाइज डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरे म्हणजे कॅटेगरी स्पेसिफाईड डॉक्युमेंट्स. आता याच्यामध्ये काय येतं, जर तुम्ही ज्या कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीचे अजून ऍडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, तर ते तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. जनरलाइज डॉक्युमेंट मध्ये सगळ्यात पहिले एसएससीचं मार्कशीट. एसएससीचं अर्थात 10वीचं मार्कशीट आपल्याला लागणार आहे. आता ते घरामध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यात पडलं असेल ते शोधून काढा, त्याची आपल्याला गरज पडणार आहे. दुसरं म्हणजे 12वीचं मार्कशीट. तुम्हाला कदाचित मिळालंही असेल किंवा आता ज्युनियर कॉलेजमधून तुम्ही कलेक्ट करू शकता. त्यानंतर लागतं एलसी, 12वीचं एलसी अर्थात लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला तुमच्या ज्युनियर कॉलेजकडूनच मिळेल, ते तुम्ही तिकडनं कलेक्ट करू. त्यानंतर तुमचा सीईटीचा रिझल्ट आणि जेईचा रिझल्ट. आता जर तुम्ही जेई दिली असेल तर जेईचा रिझल्ट सुद्धा तिकडे आवर्जून मेन्शन करा, कारण आपल्याला कॉलेज अलॉट होताना आयदर सीईटीच्या रिझल्ट थ्रू होतं किंवा जेईच्या रिझल्ट थ्रू होतं. ज्यातून आपल्याला बेस्ट कॉलेज मिळतं ते कॉलेज आपल्याला अलॉट केलं जातं. त्यामुळे जेईचा रिझल्ट सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. अजून आपल्याला लागतं नॅशनॅलिटीचं प्रमाणपत्र. नॅशनॅलिटी अर्थात तुम्ही भारतीय आहात याचा पुरावा देण्यासाठी नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर डोमेसाईल. डोमेसाईल म्हणजे काय तर रहिवासी प्रमाणपत्र. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याचं ते सर्टिफिकेट असतं. कारण काय आहे की सीईटी जी आहे ही फक्त महाराष्ट्रीय कॅन्डिडेटसाठी आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करता याचं प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं. त्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट गरजेचं असतं. आता एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल असं एकच सर्टिफिकेट मिळतं तहसीलकडून, ते आपल्याला बनवायचं. आणखी एक लागतं ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 1 वर्षाचं मिळतं किंवा 3 वर्षाचं मिळतं, तर ते आपल्याला तहसील कार्यालयाकडून बनवून मिळतं. आता हे होते काही जनरलाइज डॉक्युमेंट्स जे सगळ्यांनाच लागणार आहेत. यानंतर आपण डिस्कस करूया कॅटेगरी स्पेसिफाईड डॉक्युमेंट्स. आता एससी एसटी कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट लागतील तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काय तर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र असतं की तुम्ही कुठल्या जातीला बिलॉंग करता, ती जात आणि सबकास्ट वगैरे या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असतात. तर ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटच्याच बेसवरती कास्ट व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट बनतं. कास्ट व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट बनवण्यासाठी एक कम्पॅरेटिव्हली थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. थोडंसं अवघड असतं ते बनवणं. पण काय आता आपल्याकडे वेळ आहे तर तुम्ही ते अप्लाय करून ठेवा, त्याची रिसिप्ट आणून ठेवा, जेणेकरून काय होईल की 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते बनून जाईल आणि जेव्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायची वेळ येईल तेव्हा आपण ते सबमिट करू शकतो.
आता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसईबीसी या कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे? तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं तर गरजेचंच आहे, पण त्यासोबतच तुम्हाला नॉन क्रिमी सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमी म्हणजे काय, तर तुम्ही क्रिमी लेअर मध्ये बिलॉंग करत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. क्रिमी लेअर म्हणजे काय, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असतं त्यांना क्रिमी लेअर म्हणतात. तर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अर्थात तुम्ही नॉन क्रिमी लेअर आहात, याचं ते सर्टिफिकेट असतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला तहसील कार्यालयाकडून बनवून मिळेल. आता कुठली कॅटेगरी वरती आहे, तर ईडब्ल्यूएस अर्थात इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्याच्या काही त्यांनी क्रायटेरिया डिसाईड करून दिलेला आहे, की म्हणजे जर तुमचं घर एवढ्या स्क्वेअर फीटचं असेल, तुमची काय जी शेती वगैरे असेल, असं काहीतरी आहे त्याचे क्रायटेरिया. जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर तुम्ही ईडब्ल्यूएस चा लाभ घेऊ शकता. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तहसील कार्यालयाकडूनच बनवून मिळेल. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. जवळपास 30 ते 35 फोटो अंदाजे तुम्हाला या सगळ्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागतील. त्यामुळे आताच जर तुमच्याकडे नसतील तर फोटो स्टुडिओमध्ये जाऊन ते काढून घ्या, जेणेकरून काय होईल की पुढे आपल्याला घाई होणार नाही या सगळ्या गोष्टी करण्याची. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप क्लेम करायला जाता तेव्हा तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुमची स्कॉलरशिप कधी कधी जमा होत नाही, मग परत इश्यू होतात. त्यामुळे आताच ती सगळी कामं करून घ्या. आता ही सगळी जी तुमची लिस्ट बनली आहे, तुम्ही लिहिला असेल वहीमध्ये सगळ्या डॉक्युमेंट्सची नावं, आता यापैकी तुमच्याकडे कुठलं आहे आणि कुठलं नाही हे एकदा चेक करा. आणि जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर ते काढण्याच्या दृष्टिकोनातून लगेच पावलं उचलायला सुरुवात करा, कारण वेळ फार कमी आहे आणि आपल्याला खूप गोष्टी करायच्या. आता आपलं असं होणार आहे काही दिवसात की रात्र थोडी सोंगे फार, हो की नाही? मग आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कुठे चुका करायच्या नाहीयेत, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सीमलेसपणे झाल्या पाहिजे. त्यामुळे ऑन टोज राहा, लक्ष द्या काय काय नोटिसेस येतात सीईटीसेल कडून. आम्ही सुद्धा तुम्हाला वेळोवेळी या सगळ्याची कल्पना देणार आहोत. चालेल, तर मग अशाच व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू, ज्यामध्ये आपण अख्खी कॅपची प्रोसेस जी आहे म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस विच इज कंडक्टेड बाय सीईटीसेल, तर ह्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलूया. म्हणजे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल की काय आहे नेमकं कॅप आणि कशा प्रकारे सगळ्या गोष्टी चालतात, याविषयीचा आपला पुढचा व्हिडिओ असेल. तोपर्यंत सगळ्यांनी एनर्जीमध्ये राहा, कुणीच ढपू नका, सगळ्या मित्रांना एनर्जी पास ऑन करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ते काय म्हणतात, राहा एक पाऊल पुढे, हो की नाही? तसं आपल्या सगळ्यांनाच एक पाऊल पुढे राहायचं सगळ्यांच्या, जेणेकरून आपल्याकडून कुठलीही मिस्टेक होणार नाही. ठीक आहे, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.